राम राम मंडळी, मी अरविंद मासुरकर नामधारी सीड्सतर्फे सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। आज आपण आपल्या पंचकृषीतील युवा तडफदार शेतकरी श्री चेतनभाऊ दहीकर मुक्काम दहेगाव यांच्या शेतामध्ये नामधारी 2549चा प्लॉट बघत आहोत। तर या व्हेरायटीची आपण सविस्तर माहिती चेतनभाऊकडून जाणून घेऊया। चेतन भाऊ नमस्कार। नमस्कार। तुमचा परिचय सांगा। मी चेतन दहीकर, दहेगाव, तालुका कुही, जिल्हा नागपूर। तुम्ही नामधारी कंपनीची कुठली व्हेरायटी लावली आहे? नामधारी कंपनीचे हे 2549 आहे माझ्याकडे या प्लॉटमध्ये। या प्लॉटमध्ये आणि दुसऱ्या दोन प्लॉटमध्ये एका 3 एकरामध्ये 230 आहे, 3 एकरामध्ये 2132 आहे आणि 2.5 एकरामध्ये 2572 आहे। अशा 4 व्हेरायटी आहेत माझ्याकडे। 4 व्हेरायटी तुमच्याकडे। आणि आता ही 2549 कशी वाटली तुम्हाला? 2549 खूप चांगली व्हेरायटी आहे आणि माल लागाले पण आता माझा दुसरा तोडा चालू आहे आणि रोग प्रतिकार शक्ती पण खूप चांगली आहे आणि मेंटेनन्स कमी आहे या मिरचीला। मेंटेनन्स कमी आहे, थ्रिप्स माईटचे अटॅक खूप कमी आहे। बारीक मिरचीमध्ये कशी आहे ही? बारीक मध्ये सेगमेंटमध्ये खूप चांगली आहे। G4 मध्ये खूप चांगली आहे। G4 मध्ये खूप चांगली आहे। फांद्या वगैरे तुटतात, पाला वगैरे नाही, पाला येत नाही, तोडाला हलकी आहे। तोडाला हलकी आहे। या वर्षी एवढं 7 ते 8 डिग्री टेम्परेचर मध्ये सुद्धा कसा प्लॉट आहे तुमचा? खूप चांगला आहे। बाकी व्हेरायट्या टेम्परेचरमुळे थंडीमुळे पिवळ्या पडल्या, हां, याच्यावर तो प्रकार नाही आहे। याच्यावर तो प्रकार नाही आहे, प्रकार खूप कमी आहे। हां हां, बुरशीचा प्रादुर्भाव खूप कमी आहे। हां, आणि म्हणजे एवढा थंडीचा पण याच्यावर काही परिणाम झाला नाही आहे। आणि मिरची पण लागायला पण कशी आहे? खूप चांगली आहे मिरची लागायला, खूप चांगली आहे। माल दाखवून द्या तुमच्या शेतकरी बांधवांना। बघा, भाऊच्या शेतामध्ये 2549ला पानं कमी आणि मिरच्याही तेवढ्याच आहेत, फुलंही तेवढेच आहेत। म्हणजे झाड असं कंटिन्यू चालीवर आहे। पूर्ण अशी लाईन दाखवून राहिली आहेत भाऊ। हे बघा शेतकरी बंधूंनो, भाऊंच्या शेतामध्ये नामधारी 2549 पानं कमी आणि मिरच्या हिरवी असो लाल, शेतकऱ्यास करे मालामाल, तोडायला सोपी, रोगप्रतिकार क्षमता उत्तम। बघा, या 7-8 डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा भाऊच्या शेतामध्ये अप्रतिम असा माल लागलेला आहे। नामधारी 2549 G4 मध्ये नामधारीचं क्रांतिकारी असं वाण, नामधारीचा G4 मध्ये नवीन धमाका 2549 पानं कमी आणि मिरच्या। बघा, इतक्या थंडीमध्ये सुद्धा चेतन भाऊचा अप्रतिम असा हिरवागार प्लॉट आहे शेतकरी बंधूंनो। बाकी व्हेरायट्या पण कशा राहिल्या चेतन भाऊ तुमच्या शेतामध्ये? नामधारीच्या 5 वर्षापासून मी व्हेरायट्या लावतो। नामधारीच्या व्हेरायट्या खूप चांगल्या आहेत, खूप चांगल्या आहे। 2132 कशी राहिली? 2132 पण चांगली व्हेरायटी आहे। मी 5 वर्षापासून लावतो 2132। हां 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 हां। आणि ह्या व्हेरायटीच्या जे ठोकर व्हेरायटी आहेत नामधारीच्या, हां, त्याचे पानं जाड असल्या कारणानं रोग प्रतिकार शक्ती खूप चांगली आहे। हां 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 हां, किड्याचा जास्त प्रादुर्भाव होत नाही। हां, रोग प्रतिकार शक्ती आणि ते जाड पानं असल्यामुळे मिरची लवकर खराब होत नाही, बरोबर। आणि रोगाचा अटॅक फार कमी येते। म्हणजे पानं जास्त म्हणजे पानं जाड असल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी येतो। अगदी बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे। पुढच्या वर्षी काय नियोजन राहील नामधारीच्या मिरच्याबद्दल तुमचं? नाही, मी दरवर्षी तर नामधारीचेच लावतो। दरवर्षी तुम्ही? मागच्या वर्षी मला दुसऱ्या कंपनीचे होते पण बरोबर काही वाटल्या नाही मला। हां हां हां, तर यावर्षी पूर्ण व्हेरायटी नामधारीचे टाकले। परत एकदा माल दाखवून द्या चेतन भाऊ तुमच्या शेतामध्ये। परत एकदा चेतन भाऊच्या शेतामध्ये पानं कमी आणि मिरच्या नामधारी 2549 हिरवी असवा लाल, शेतकऱ्यास करे मालामाल। बघा शेतकरी बंधूंनो, चेतन भाऊच्या शेतामध्ये नामधारी 2549। धन्यवाद चेतन भाऊ। धन्यवाद।